2 दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने पारा जरी थोडा कमी झाला असला तरी प्रचाराचा पारा जो आहे विदर्भातला तो फार मोठ्या प्रमाणात आता वाढलेला आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातले प्रमुख उमेदवार जे आहे गावोगावी मतदारांच्या भेटी घेतात आणि मतदारांना प्रत्यक्ष संपर्क करण्याचा जो प्रयत्न जो आहे ते उमेदवारांकडून चालू आहे। आपण आहोत बहिरखेड गावात अकोला लोकसभा मतदारसंघातल्या भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे या गावात सध्या प्रचारासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः उमेदवार अनुप धोत्रे आहेत। अनुप, नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाता? ग्रामीण भागामध्ये सगळ्या लोकांशी जुळलेला विषय आहे तो शेतीचा विषय आहे। शेतीमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून गावोगाव जोडल्या जात आहेत। शेत रस्ते अत्यंत चांगल्या गतीने होऊन राहिले आहेत। त्याचसोबत राज्य सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत चांगली सोलारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 60 दिवसा वीज कशी मिळू शकेल याकरिता एक ते पालकमंत्री असताना त्यांनी तिथे लँड ॲक्विजिशन केलेलं आहे। जवळपास 90% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। सरकारला 2 वर्षामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून सरकारने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। सोबत शेती संबंधित उद्योगाकरिता क्रेडिटची गॅरंटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप चांगली स्कीम आहे। या माध्यमातून 5 कोटीपर्यंत लोन हे नवीन उद्योजकांना अवेलेबल होणार आहे। या सगळ्या योजना आणि ग्रामीण भागातील लोकहिताच्या योजना स्वच्छालयाच्या असतील, घरकुलाच्या असतील आणि बाकी सगळ्या नवीन विश्वकर्मा योजना जेणेकरून छोटे छोटे व्यवसाय गावामध्ये स्थापित होऊ शकतात अशा सगळ्या योजना, महिलांसाठी असलेल्या योजना, महिलांचे सशक्तीकरण याकरिता योजना, याकरिता हा प्रचाराच्या माध्यमातून लोकांना याची माहिती देण्यात आली आहे। समोर 2 दिग्गज उमेदवार तुमचे आहे, एक युवा उमेदवार म्हणून लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा लाभतो? युवक म्हणून नक्कीच जी वडीलधारी मंडळी आहे त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि युवकांमध्ये एक अलग उत्साह आहे, एक अलग जोश आहे। नक्कीच खूप चांगला प्रतिसाद आहे। बहुसंख्याने लोकांचा प्रतिसाद मिळतो। लोकांचा हाच प्रतिसाद आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल असा आशावाद उमेदवार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला। उमेश सरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।